नमस्कार. नाव सांगेल शंकर फपाळ. मी मराठवाड्यातला आहे, परंतु पुण्यातून हा बिझनेस स्टार्ट केला. परंतु मला वाटलं की माझ्या आज पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सनेज सारख्या कंपनीने धुमाकूळ घातला आहे. म्हणलं माझ्या मराठवाड्यातसुद्धा चांगल्या पद्धतीचं पीक यायला पाहिजे. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑर्गॅनिक शेतीवर भर आहे, म्हणून मी माझ्या पाहुण्यांना बळजुबरीने प्रोडक्ट दिलं आणि त्याचा रिझल्ट आपण त्यांच्या तोंडून ऐकू. त्यांना 1-2 मिनिट आपण त्यांची एक मुलाखत घेऊ. राम राम सर. राम 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 राम. बघा, तुम्हाला मी फोर्स केलता, बरोबर आहे, बळजुबरी केलती. तुम्हाला वाटलं काही नाही, काही खरं नाही, अशा बऱ्याच कंपन्या येतात काहीतरी देऊन देतात, परंतु आज तुम्ही बघा, तुम्हाला आम्ही प्रोडक्ट बळजुबरीने दिलं, परंतु त्याचा रिझल्ट आलाय का नाही? आलाय ना, आलाय ना. हे काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय? नंबर 1 रिझल्ट आहे. चांगले झाड आहेत, आळी नाही, काही नाही. हा, हो, चांगलं आहे. सनेच तुमचं प्रोडक्ट वापरलंय. बरं, ह्याच्यामध्ये बघा, तुमच्या शेजाऱ्याच्या इथंच आळ्याचा प्रादुर्भाव आपण बघितलाय, आणि इथं आहे का काहीतरी, आहे का? नाही ना. आज बुड बघा याच्या कशा पद्धतीने इथे आहे, उगवण शक्ती कशी. पण तुम्हाला रासायनिक खतावरच तुम्हाला विश्वास होता, आहे का नाही? जैविक खतावर आहे का नाही? पूर्वी कसे लोक शेणखत हे वापरायचे, त्याचा रिझल्ट यायचा. तुम्हाला वाटलं का याच्यानुसार काहीतरी होईल म्हणून? माझं नाव विष्णू कापसे. शेतकरी मित्रांना माझा एक सल्ला राहील, बाबा हो, आपण केमिकलचे बाहेरीत औषधं वापरून आपल्याला त्याचं पैसे जातात, रिझल्ट येत नाहीत. पुन्हा मार्केटचं तसं आपल्याला काहीच त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही, आणि आपल्याला ते केमिकल वापरून ते खायला सुद्धा आपल्याला धोकेदायक झालेलं आहे. आपण विकतो बिन, आपण स्वतः घरी बी खातो. त्याच्यामुळं आपल्या शरीरासाठी केमिकल हे चांगलं नाही. पण आता सरनी सांगितलं, ऑर्गॅनिक शेती करा, ऑर्गॅनिक शेतीवर भर द्या. स्वतः तुम्ही खाताल, दुसरे लोक चांगले खातील. त्याच्यामुळं माझं काय ह्यांच्यावर भरवसा बसत नव्हता. पण मी ते सनेज कंपनीचे त्यांच्याकडून एक किट घेतली बऱ्याचशा औषधाची. म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटच्या स्टेजपर्यंत सगळेच औषधं त्यांच्याकडे आहेत. बुरशीनाशक आहे, पांढरे मुळ्याची वाढ होणारे औषधं आहेत. पुन्हा सुरुवातीला तुमच्या जमिनीमध्ये काडी कचरा असला तर ते ड्रीपमधून सोडला आपण जर बेडवर, तर ते काडी कचऱ्याचा सुद्धा खात होतंय. पुन्हा त्या गांडुळाची वाढ होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पानामध्ये लुसलुसपणा, हिरव्यार गारपणा, रोगप्रतिकारक शक्ती,